श्री एकनाथजी म्हात्रे यांच्या कार्यालयासमोर आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम आता पार पाडलेला आहे. सर्वप्रथम त्या सर्व नागरिकांना या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 80 वर्षात देशाची जी प्रगती आहे, विज्ञानाने जी प्रगती केली, देशाची आर्थिक परिस्थिती किंवा देशाने जे पुढाकार घेतलेला आहे त्या बाबतीत आपण सर्वजण सक्षम असं झालेलो आहोत. मग ते कृषी खातं असो किंवा अवजड वाहन किंवा इतर काही. आज देश अशा रेषेवर येऊन पोचला आहे की जिथे झेन अल्फासारखे जी युवा पिढी आहे ती पुढचं नेतृत्व करण्यासाठी सक्षमपणे तयार होत आहे. मागे आपण बघितलं असेल की आंदोलनामध्ये जी क्षमता आहे, जे इतिहासातून आपण इतिहास झालेला होता. महात्मा गांधीजींची आंदोलनं गाजली होती आणि अहिंसेच्या मार्गातून त्यांनी ज्या आंदोलनाची जी दिशा दिलेली होती त्याच अहिंसेच्या मार्गाने आजही तीच नवीन पिढी आत्मसात करून आज आपण बलाढ्य अशा हुकुमशाहीला देखील त्यांनी नेस्तनाबूत केलेलं आहे. आंदोलनामध्ये फार मोठी शक्ती आहे आणि भविष्यात अशा आंदोलन घडू नये असं एक प्रामाणिकपणे अशासाठी वाटतं की सरकारने प्रत्येकाची जबाबदारी पार पाडली पाहिजे. नागरिकांनी नागरिकांची जबाबदारी पार पाडावी. सरकार असेल तर सरकारने सरकारची जबाबदारी पार पाडावी. कोणत्याही भयमुक्त वातावरणात कोणतेही धार्मिक स्वातंत्र्य असावं, सर्व प्रकारचे धार्मिक स्वातंत्र्य, कोणत्याही व्यापार उद्योग, जी भारतीय लोकशाही ज्या राज्यघटनेवर आधारित आहे त्या राज्यघटनेचा प्रत्येकाने चांगला विनियोग करावा आणि आपलं जीवन सुखी करावं. तसंच आपल्या समाजाचं तसंच आपल्या देशाचं जीवन सुखी करावं हीच सदिच्छा आहे. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद. अध्यक्ष महाशय आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपल्या देशातील राष्ट्रीय दिन म्हणून आपण साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947मध्ये आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपल्या भारत देशाच्या क्रांतिकारांनी, महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तो दिवस आज आपण स्मरण करतो. स्वतंत्र म्हणजे केवळ स्वतंत्र नव्हे, विचाराचे, संस्कृतीचे, देहाचे, साधनाचे, सगळ्याचे स्वतंत्र आहे. आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार, देशप्रेम, समाजाच्या जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 80वा स्वातंत्र्य दिवस आहे आपला. मग आपल्याला वाटते का मागील 12 वर्षापासून आपण स्वतंत्र आहोत का? हुकुमशाही आलेली आहे, दडपणशाही आलेली आहे, लोकांची आवाज दाबली जाते आणि त्याच्यासाठी आपला यंग जनरेशन आता मैदानात आहे. यंग जनरेशनच्या पुढे ते सरकारला झुकावं लागलेलं